मंडळी बघा, तंदुरी चिकन लबाबदार रेसिपी, कुठलाही फूड कलर न वापरता कसा रंग आलेला आहे बघा, छान असा. तर चला माझ्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत, तंदुरी चिकन लबाबदार. तंदुरी चिकन लबाबदार बनवण्यासाठी मी हे तंदुरी म्हणजे चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत आणि त्याला असे कट मारून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चिरून कापून सुद्धा पुन्हा धुवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासोबत लागणारं साहित्य पहिलं मॅरिनेशनचं सांगते. मॅरिनेट करण्यासाठी साहित्य आहे कसुरी मेथी, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. इतकंच अगदी बेसिक साहित्य आहे. आणि लागणार आहे आलं लसणाची पेस्ट आणि दही, हे लागणार आहे मॅरिनेशनसाठी, मॅरिनेट करण्यासाठी. आणि आपण ही तंदुरी जी करायची आहे, ती तंदुरी तुम्ही, तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवर कशी करू शकता, तर गॅसवर ही एक जाळी येते, ह्या जाळीवर ठेवून तुम्ही ही चिकन असं भाजून घेऊ शकता. आणि किंवा तुमच्याकडे ही जाळीही नसेल तर नॉनस्टिकचा पॅन असेल, त्या पॅनवर तुम्ही थोडंसं तेलाने ग्रीस करायचं, तेल घालायचं नाही, आणि त्यावर चिकनचे पीस ठेवायचे. पूर्ण कोरडं झाल्यानंतर पुन्हा ते पलटी करायचे. असं करून तुम्ही नॉनस्टिक पॅनवर सुद्धा तंदूर करू शकता. तर आता हे आपण मॅरिनेट करून घेऊया. तर मॅरिनेट करण्यासाठी सगळे मसाले घेतलेले आहेत, तेवढे सगळे घालून घ्यायचे आणि दही घालून घ्यायचं. दही छोटी 1 वाटी घेतलेली आहे, म्हणजे चमच्याने मोजून घेतलं तर चमच्याने 4 चमचे एवढी दही होईल, इतकी दही घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळे हे चिकनचे पीस आहेत, लेग पीस, त्याला हे मसाले आणि दही वगैरे सगळं, आलं लसणाची पेस्ट सगळी लागली पाहिजे. आणि जवळजवळ 1 ते 2 तास हे मॅरिनेट करून ठेवायचंय. तुम्ही ओव्हरनाईट मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. जर तुम्हाला सकाळी दुपारी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही फ्रीजमध्ये हे मॅरिनेट करून ठेवायचं आणि सकाळी बनवायचं. आणि त्याच्यासाठी ग्रेव्ही कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. आधी मी फक्त हे मॅरिनेशनचं कसं करायचं ते दाखवून घेतलं. आता हे व्यवस्थित लागलेलं आहे चिकनच्या पीसला मसाले. आणि आता हे मस्त असं हे झाकून ठेवायचं आणि जवळजवळ 2 तास हे मॅरिनेट करून ठेवायचं. तर मंडळी, आपण चिकन मॅरिनेट केलं तंदुरी चिकन लबाबदार बनवण्यासाठी. आता त्यासाठी ग्रेव्ही बनवायची आहे. चिकन तर आपल्याला तंदूरमध्ये बनवायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ग्रिलवर ती जाळी मिळते त्यावर किंवा पॅनवर कसं बनवायचं ते तुम्ही सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. तर आता आपण मसाला म्हणजे त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. सर्वप्रथम आपण मसाले पाहूया. सेम मसाले आहेत, बेसिक मसाले जे मी अगोदर दाखवले. लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, जिरेपूड, कसुरी मेथी, गरम मसाला कोणताही चालेल. तंदुरी मसाला नाही घालायचा, मी हे मसाले घरगुती दाखवलेले आहेत. तंदुरी मसाला न घालता हे बनवायचंय. मीठ घ्यायचंय, धनेपूड घेतलेले, हळद घेतलेली आहे. बस इतकंच बेसिक साहित्य आहे. हेच साहित्य बेसिक मसाल्यामध्येच आपल्याला तंदुरी बनवायची आहे, तंदुरी चिकन लबाबदार. तर आणि अजून साहित्य काय घेतलेलं आहे, तर टोमॅटो प्युरी घेतलेले, 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतली, कारण चिकन आहे जवळजवळ पाऊण किलो, ते लेग पीस 6 लेग पीस आहेत. तर तुमच्याकडे जर टोमॅटो प्युरी नसेल तर तुम्ही टोमॅटोच्या बिया काढून वाटून घेऊ शकता. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. खडे मसाले अगदीच बेसिक घालायचे, अगदी जराशे घालायचे. खडे मसाल्यामध्ये मोठी हिरवी वेलची घेतली आहे, हिरवी वेलची 2 घेतलेली आहे, जावेत्रीचं 1च पान घेतलेले तुकडा म्हणजे असा, आणि 1 दालचिनीचा तुकडा. बस इतकंच खडा मसाला घालायचे, खूप खडे मसाले नाही घालायचे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, फ्रेश क्रीम घालायची आहे. जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची मलाई घ्या, साई घ्या आणि ती फेटून घाला. आणि काजू पेस्ट घातलेली. आणि तुमच्याकडे काजू पेस्ट नसेल तरी चालेल, नाही घातली तरी सुद्धा हे चिकन तंदुरी चिकन लबाबदार होतं. तर आता हे इतकं साहित्य आहे. याच्यात आपण सर्वप्रथम ग्रेव्ही बनवूया. जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतं ना, तोपर्यंत तुम्ही ही ग्रेव्ही बनवून ठेवू शकता. चला मंडळी, मग आता आपण तंदुरी चिकन लबाबदारची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे. आणि पातेल्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तंदूरमध्ये मला तुम्हाला दाखवायचंय की मी ह्या जाळीवर का नाही केलं. तर बघा, आमच्याकडे असा गॅस आहे, तर ह्याच्यावर ही जाळी ठेवली तर हा गॅस पूर्ण बंद होऊन जाणार, म्हणून ते गॅसवर होणार नाही. आणि पॅनवर सुद्धा तशीच पद्धत आहे की ओव्हन आहे ह्याच्या खाली, गॅस खाली, त्यामध्ये ओव्हन मॅटेरियल, पॅनवर सुद्धा तसं होत नाही. म्हणून मी हे पातेल्यामध्ये ग्रेव्ही करून ओव्हन मध्ये करून घेणार आहे चिकन. आणि तुमच्याकडे जर सांगितलं त्याप्रमाणे अशी जाळीवर ठेवू शकता किंवा पॅनमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त ग्रीस करून त्यावर चिकनचे तुकडे घालायचे, ड्राय झाल्यावर पलटी मारायची, पुन्हा एकदा ड्राय करून मग ग्रेव्ही मध्ये सोडायची. ही पद्धत आहे. आता सर्वप्रथम ह्यामध्ये घालून घेऊया तेल. आणि थोडा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी नक्की बघा, कारण इंटरेस्टिंग रेसिपी आहे, खूप छान अशी रेसिपी आहे.
तर ह्यामध्ये तेल मी जवळजवळ घातलं 3 चमचे एवढं, बघा 3 चमचे एवढं तेल होईल. तेल गरम झालं, त्यामध्ये हे खडे मसाले जे आहेत ते मंद आचेवरच आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. थोडासा त्याचा रंग बदलून घ्यायचा आहे. आणि खडे मसाले बघा अगदी बेसिक घातलेले आहेत. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेले आहे तेही दाबायला विसरू नका. बघा मसाले गरम झालेले आहेत बघा. आता ह्यावर आपल्याला घालून घ्यायची आलं लसणाची पेस्ट आणि पेस्टचा थोडासा कच्चापणा घालवून घ्यायचा आणि लगेच कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला. आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत, मऊसूद होईपर्यंत झाकण ठेवते आणि मग कांदा थोडासा शिजवून घेते. झाकण ठेवलं की पटकन कांदा शिजला जातो. बघा कांदा शिजलेला आहे. आता त्यामध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे, एकत्रच घालून घ्यायचे, अगदी बेसिक मसाले जसे मी बोलल्याप्रमाणे, आणि परतून घ्यायचं. आणि मीठ पण मसाल्यासोबतच आहे. आणि आता ह्यामध्ये ना पटकन टॅमॅटो प्युरी घालायची आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचे. व्यवस्थित ह्याला शिजवून घ्यायचे, कच्चापणा पूर्ण घालून घ्यायचा आहे टॅमॅटो प्युरीचा. आता झाकण ठेवून ग्रेव्ही व्यवस्थित, टॅमॅटो प्युरी घातल्यानंतर ग्रेव्ही व्यवस्थित शिजवू द्यायची. आणि आपल्याला ह्यामध्ये अगदी चिमूटभर साखर घालायची आहे, कारण टॅमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चिमूटभर साखर घालायची, खूप नाही घालायची. बघा मी अगदी जराशी साखर घेतली. इकडे पावडर शुगर मिळते, अगदी पावडर सारखी मिळते, मिठासारखी, ती घालून घेतली आणि झाकून पुन्हा घेतलं. मध्ये मध्ये झाकण काढून ग्रेव्ही अशी परतत जायची, नाहीतर तळाला कांदा करपला जातो. आणि बघा, आणि जेव्हा आपण चिकन तंदूर मध्ये ठेवतो किंवा तुम्ही जाळीवर ठेवलं असेल तेव्हा ही एक साईडला ग्रेव्ही बनवायला घ्यायची, म्हणजे मग ती तंदूर झाल्यानंतर पटकन ती ग्रेव्ही मध्ये घालून 5 मिनिटं याला त्या ग्रेव्ही मध्ये शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने हा तंदुरी चिकन लवाबदार बनवतात. आता बघा, आता अजून थोडस याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. आता ह्यामध्ये आपल्याला काजू पेस्ट आहे ना बनवलेली, ती घालायची आहे पूर्ण अशी. आणि आपल्याला फ्रेश क्रीम ही शेवटी घालायची. काजू पेस्ट पण ह्यासोबत आपल्याला शिजवून घ्यायची छान अशी. आता आपण ना थोडस पाणी घालून घेऊया. बघा ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ग्रेव्ही पुन्हा मस्त शिजवून घ्यायची. आपल्याला थोडं थिक ठेवायची ग्रेव्ही, तिथे आपल्याला पाणी घालायचंय. आणि आता ही अशी शिजत ठेवायची ग्रेव्ही पण. बघा मंडळी, मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे आणि छान अशी क्रीमी टेक्स्चर ग्रेव्हीला आलेला आहे. छान असा बघा, छान असा खडे मसाल्याचा पण सुगंध येत आहे आणि छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. आता आपल्याला ही ग्रेव्ही ह्या स्टेजला ही बंद करायची आहे. ग्रेव्ही अशी बनवून बंद करून ठेवायची आणि मग आपण थोड्या वेळाने चिकन आपले तंदूर झाले की त्यामध्ये घालून पुन्हा मंडळी बघा चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आणि ट्रेला मी खालून बघा, खालून फॉइल पेपर लावून घेतलेला आहे, वरून ही जाळी ठेवलेली आहे आणि जाळीला तेलाने ग्रीस केलेलं आहे. एवढं असं ग्रीस करायचं जर तुम्ही तव्यावर करतील तर, आणि त्या जाळीवर करतील तर. असं फक्त तेलाने ग्रीस करायचं, तेल वगैरे लावायचं नाही. आता ह्यावर आपल्याला हे चिकनचे पीस घालून घ्यायचे. असे सगळे चिकनचे पीस आपण घालून घेऊया. टोटल हे 5 पीस आहेत चिकनचे. थोडेसे असे दूर दूर घालायचे. आणि तुम्ही जाळीवर करत असतील ना तर मग ते एक एक दोन दोन असे करू शकता. आता हे चिकनचे पीस मी असे घालून घेतले. बघा सगळा मसाला पण चिकनवर घालून घ्यायचा. जो आपण मॅरिनेट करायला मसाला खाली राहिलेला असतो ना, तोही हा चिकनवर घालून घ्यायचा. आता आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मग घालून घ्यायचं. आता आपण हे ओव्हन मध्ये घालून घेऊया. आणि ओव्हन 220 डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करत ठेवलेलं आहे आणि आता 25 मिनिटं त्यावर हे बेक करत ठेवायचंय. चला मग आता आपण बेक करायला ओव्हन मध्ये ठेवूया. मंडळी आता ओव्हन मध्ये मी चिकन जे ठेवलेलं आहे ते आता तयार झालेलं आहे. ते मी आता काढून घ्यायच्या आधी मी थोडा वेळ हे ओव्हन हीट आहे म्हणून त्यामध्येच ठेवलेलं आहे. आता मी ग्रेव्ही बनवली ती बघा, ही ग्रेव्ही आहे ना ती मी बाजूला ठेवलेली आहे. आणि आता ह्या पॅन घेतलेला, पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे
आणि बेसिक मसाले, मी मसाले आहेत ना घेतानाच थोडे थोडे घातलेले आहेत, म्हणजे आपल्याला जितका रेसिपीसाठी पाऊण किलोला मसाले लागणार तितके मी कमी कमी घेतले, अर्धा अर्धा चमच्याने घेतले होते. तर ह्या तेलावर हे मसाले घालून घ्यायचे आणि ह्या मसाल्यावर आपल्याला ही ग्रेव्ही घालून घ्यायची. मसाले करपू द्यायचे नाही, पटकन आपल्याला थोडेसे मसाल्याचे परतून झाले की त्यामध्ये ही अशी ग्रेव्ही घालून घ्यायची आणि अशी मिक्स करून घ्यायची आणि ही ग्रेव्ही ह्यामध्ये शिजवायची आणि मग आपल्याला त्यामध्ये चिकनचे पीस घालायचे. बघा सगळे पीस हे तंदुरीचे घालून घेते चिकनचे आणि बघा वाटते ना तंदुरी चिकन लबाबदार. आता हे असे मिक्स करून घ्यायचे आणि ह्या ग्रेव्ही मध्ये थोडेसे अजून हे शिजवून घ्यायचे. मग त्यामध्ये घालायची कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम. आता हे असे परतून घ्यायचे आणि अगदी 5 मिनिट आपल्याला हे झाकण लावून मसाल्यामध्ये हे मुरवून घ्यायचे ह्या ग्रेव्ही मध्ये. आता कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर, बटर घालायचं आहे, थोडं बटर घालूया. फ्रेश क्रीम, आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपलं हे आता तंदुरी चिकन लबाबदार तयार झालेलं आहे. छान असं बघा, सुटं पण झालं बघा छान असं. मंडळी तंदुरी चिकन लबाबदार रेसिपी आपली तयार झालेली आहे. कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बघा किती छान दिसते.